हॅलो नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा व्हिडिओ हा खूप 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 वेगळा आहे. तर आज मी आणि चिनुल्याने थोडीसं काम करायला चालू केलं. ते काम काय होतं तर आज सगळ्या भिंतीवरच्या सगळ्या गोष्टी आम्ही रिकाम्या केल्या. ह्याआधी आम्ही काय केलं, सोफे वगैरे सगळे रिकामे करून घेतले आणि त्याच्यानंतर मग भिंती रिकामे करायला चालू केलं. तर भिंतीवरती जे काही स्टिकर होते, ज्या फ्रेम होत्या, सगळ्या आम्ही रिकामे केल्या. आणि या कामामध्ये मला चिनूला इतका जास्त मदत करतो आहे, खूप मदत करतो आहे, जीवापेक्षा जास्त लेकराची मदत चालली आहे. तर आम्ही इकडच्या भिंतीवरच्या सगळ्या गोष्टी काढल्या आणि त्यानंतर गेलो समोरच्या भिंतीवरती. तर रिसेंटलीच मी सगळं क्लिनिंग केलं होतं, पण आता परत माझा मूड बिघडला आणि मग मी परत हे असं सगळं काढायला चालू केलं. तर आज सगळंच मी काढलेलं आहे. माझा एक स्वभाव आहे की मला खूप दिवस एकसारखीच गोष्ट जर मी बघत असेल ना, तर मला ती बघून बघून खूप कंटाळा येतो आणि मग आता काहीतरी बदल करावा असं वाटत असतं. तर आज तसंच काहीसं झालं. त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्या अगोदर भिंतीवरचे जे स्टिकर होते, जे पोस्टर होते, ज्या फ्रेम, त्या सगळ्या काढायला चालू केलं. आणि मी कुठलीही गोष्ट करायची म्हटली ना, तर माझे मिस्टर आणि चिनू दोघं पण मला खूप 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 सपोर्ट करत असतात. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, कधी नाही असं म्हणत नाहीत. कर, तुला वाटतंय ना तू कर, असं असतं त्यांचं. मग तसंच आज पण आमचं झालं आणि आमचं ठरलं की आपण कलर करूयात. रात्री ठरलं आणि सकाळी बघा मी लगेच कामाला सुद्धा लागले. तर यावेळेला मी त्यांना सांगितलं, यावेळेला कलर कोणाकडून करून घ्यायचा नाही, मी स्वतः करणार. मला जसा हवा तसा करेल. चुकलं तर चुकलं, काही होत नाही, कारण आपणच करणार आहे. आपण काही पेंटर वगैरे नाही आहे एकदम प्रोफेशनल करायला. जसं जमेल तसं जमेल, पण म्हटलं आपणच करायचं. अजिबात यावेळेला कोणाला सांगायचं नाही, कारण यावेळेला मला जसं हवं आहे, जसं मी ठरवले तसाच कलर मला करायचा आहे. आणि म्हटलं मला जसं जमेल तसं मी करेल, दिवसभरात होऊन जाईल. म्हटलं 2 ते 3 दिवस लागतील, पण यावेळेला मात्र मीच करणार. तर त्यासाठी सगळ्या भिंती आधी आम्ही रिकाम्या केल्या. आणि त्याच्यानंतर चिनुल्याची गडबड बघा किती जास्त आहे. तर त्याची खेळणी वगैरे काढली. त्यानंतर तिथे जो होम थिएटर आमचा आहे तो काढला. तर प्रत्येक गोष्ट ही चिनू नेऊन ठेवतो आहे जागेवर. त्याला फक्त म्हटलं ना, बाळा हे इथे नेऊन ठेव, की तो लगेच नेऊन ठेवतो. पण असं झालं आहे की हॉल म्हटलं अगोदर आपण पहिला कलर करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण किचन करून घेऊयात. तर हॉल जरी असं वाटत होतं की हॉलमध्ये काही जास्त असा पसारा नाही आहे, पटकन होऊन जाईल आपलं, पण तसं नाही बरं का. हॉलमध्ये पण खूप जास्त पसारा आहे. अगदी छोटी गोष्ट पण भिंतीवरून खाली उतरवायची आहे ना, त्याच्यामुळे. पण थोडं करत आम्ही आता ऑलमोस्ट उतरवलं आहे सगळं. आणि त्याच्यानंतर हे शोकेस वगैरे चिनुल्या बघा किती जास्त मदत करतो आहे मला. आहे का तेवढा जीव, आपण केवढी सेत, पण त्याचं काही नाही वाटत त्याला. मग मला म्हणतो, मम्मा जाऊ दे सरकू दे, ढकलतो मी, असं सगळं त्याचं चाललं आहे. ढकलतो पण येतो, मदत करतो आहे मला. असं लेकराला जेवढं जमतं आहे तेवढं मला करतं आहे मदत. करू दे, तेवढंच त्याला पण मज्जा वाटत असते. आणि प्रत्येक वेळेला फक्त मोबाईलच घेऊन बसावं असं पण नाही ना, काहीतरी थोडंसं घरात केलं तरी काही हरकत नसते. आणि जेवढं त्याच्या जीवाला झेपतं आहे तेवढंच तो करणार आहे. आणि मी काही त्याला असं कामच कर असं काही नाही, पण फक्त काहीतरी उद्योग करण्यापेक्षा मी जे काही करते त्याच्यामध्ये थोडीशी मदत पण नाही, पण मी जे करते ना तू माझ्यासोबत राहा, एवढंच माझं त्याला म्हणणं असतं. की तू इकडे तिकडे कुठे जाऊ नको, नाहीतर काहीतरी उद्योग करून ठेवणार. उद्योगपेक्षा पण ते पडणं झडणं जे असतं किंवा लागलं वगैरे, तर त्याची जास्त मला भीती वाटत असते. त्यामुळे ते न होता आपण जे काम करतो आहे ना त्यातच चिनुल्याला एकत्र करून घ्यायचं आणि मग ते जरा आम्हाला सोपं पडतं, मला त्याला हँडल करताना. तर हे आता ऑफिसला गेलेले आहेत, त्यामुळे हे तर घरात नाही आहेत आणि आम्ही दोघंच आहोत. तर आम्हाला दोघांना आता हे सगळं करायचं आहे. तर म्हटलं बाकीचं सगळं म्हणजे कलर वगैरे काही आणलेला नाही आहे अजून, पण म्हटलं आपण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रिकाम्या करूयात, साईडला करूयात, आतमध्ये नेऊन ठेवूयात किचनमध्ये. कारण बाहेरची जर रूम पूर्ण रिकामी असेल
तर कलर करायला किंवा घासायला वगैरे जरा सोपं पडेल. नाहीतर जर वस्तू असतील तिथे तर तेवढं सोपं पडणार नाही, खूप अवघड होणार. त्याच्यामुळे मग आम्ही हे साफसफाई करायला, आता बघा ना, साधी गोष्ट आहे, अगदी फिश टँक जरी हलवायचा झाला तरी किती उद्योग मला करायला लागतात बघा. त्यातले फिश काढायचे, त्याच्यानंतर ते क्लीन करायचं, मग ते दुसरीकडे नेऊन ठेवायचं, परत त्यात पाणी भरायचं, त्यांचं जे काही लिक्विड आहे, औषधं आहेत ती सगळी त्याच्यामध्ये घालायची, परत त्यांना मासे सोडायचे, ते व्यवस्थित सेट करून द्यायचे, त्यांचे ऑक्सिजनची लेवल व्यवस्थित ठेवायची. हजार गोष्टी फक्त एका फिश टँकच्या बाबतीत. मग तसंच जर बाकीच्या गोष्टी काढायच्या तर किती उद्योग मला करावे लागतील ना. त्याच्यामुळे एवढे सगळे उद्योग करायचे, म्हणून म्हटलं की आपण अगदी प्री प्लॅनिंग पण नाही, म्हणजे अगदी रात्रीच आमचं झोपायच्या वेळेला ठरलं की आपण कलर करूयात. म्हणजे ह्यांना मी मागे पण म्हटले होते, पण त्यांनी काही ते नाही का असं मनावर घेतलं नाही. पण रात्री मी सहज त्यांना बोलून गेले, तर ते पण मला लगेच तयार झाले म्हणजे कलर करायला. त्यामुळे मला पण नाही का असं भारी वाटलं की लगेच असे तयार झालेत ते, असं लय भारी वाटलं, असं पटकन तयार झाले. मग सकाळी म्हटलं आता नवरोबा तयार झालेत, तर म्हटलं आपण कशाला माघार घ्यायची, आपण पण म्हटलं जरा थोडंसं पटापट सगळं उरकून जर सगळं बाजूला केलं ना तर आपल्याला चान्स आहे. नाही तर नवरोबांचं जर मन बदललं तर म्हटलं काही कलर होणार नाही घरात. आणि भिंती इतक्या जास्त खराब झालेल्या होत्या, चिनूने इतक्या जास्त रेघोट्या ओढल्या होत्या. त्याचबरोबर जे काही पाऊस पडलेला आहे, 2-3 वर्ष झाले, 3 वर्ष कलर करून, तर 3 वर्षात जो काही पाऊस पडला आहे, चिनूने रेघोट्या ओढल्या, तिथे हे लागले, तिथे ते लागले, ह्याचे डाग त्याचे डाग, असं करत करत नाही का भिंती खूप जास्त खराब झाल्यात. तुम्हाला दिसत आहेत पण व्हिडिओमध्ये खूप जास्त भिंती खराब झाल्यात. आणि मग त्या बघून बघून मला इतका जास्त वैताग आला होता. आणि मी मध्ये केलं होतं, सुरुवात केली ती घराचं डीप क्लिनिंग करण्यासाठी. मग तेव्हा मी कवर वगैरे सगळं म्हणजे हॉलमधलं तर ऑलमोस्ट केलं होतं. त्याच्यानंतर अंथरुणं वगैरे धुवायची पण मी चालू केली होती. पण त्याच्यानंतर अचानक हे ठरलं, त्याच्यामुळे मी सगळं स्टॉप केलं. म्हटलं आधी आपण कलरिंग छान असं मस्त करून घेऊयात, जसं आपल्याला हवं तसं करून घेऊयात, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे कामं करूयात ना. तर त्याच्यामुळे मी बाकीचं सगळं स्टॉप केलं आणि कलरिंगचंच मनावर घेतलं. तर आता बघा सगळे फिश टँकमधले मासे आम्ही बाहेर काढलेत दोघांनी मिळून. त्याच्यानंतर तो टेबल हलवायचा आहे. तर आता त्या टेबलमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. एवढ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून परत ठेवायच्या म्हटल्या ना तर माझ्या खरंच सांगू तर जीवावर आले. आणि जीवावर येण्यापेक्षा पण एवढे सगळे मला बाहेर ठेवून परत भरण्यामध्येच मला खूप वेळ जाईल माझा. तर मग तसं न करता मी सरळ म्हटलं की असं थोडं सरकवतच त्याला आतमध्ये घेऊन जाते. चिनुल्याला म्हटलं तू मदत करणार आहे का, तर बघा कसा मदत करतो आहे मला. तो खरं तर टीजभर बी हलं ना तो टेबल, पण तरी पण करतो आहे, आपलं लेकरू मदत म्हणून घ्यायची. तर आम्ही हा टेबल असा सरकवत आतमध्ये नेऊन ठेवला. तर आतमध्ये एका साईडला केला तो, असं एका साईडला लावून घेतला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती फिश टँक आणून मग सगळे मासे त्याच्यावरमध्ये टाकायला आम्ही घेतले. आणि त्याआधी इथलं क्लिनिंग म्हणजे आता जे नाही का, आता टेबलच्या खाली एवढं काही नसतं, पण शोकेस जो काढला तर त्याच्या खालचं मला झाडून घ्यावं लागलं, कारण त्याच्या खाली झाडू पोहोचत नाही. झाडताना डेली आपण जेव्हा झाडत असतो ना घर, तेव्हा त्याच्या खाली झाडू पोहोचत नाही. त्याच्यामुळे त्याच्या खाली खूप जास्त धूळ होती, तर ते सगळं झाडून घ्यावं लागलं. तर आता मी काही फिश टँक क्लीन वगैरे करत नाही बसले, कारण म्हटलं तसंही 2-3 दिवसात मला परत त्यातलं पाणी कमी करून परत तो जागेवरच ठेवायचा आहे. त्याच्यामुळे म्हटलं अजिबात जास्त काही धुवत वगैरे बसायचं नाही, फक्त मशीन आपण व्यवस्थित असे धुवून घेऊयात. बाकीचं म्हटलं राहू दे, फक्त तसंच मासे आपण त्यात दुसरं पाणी मासे सोडून देऊयात. आणि मग 1-2 दिवसामध्ये परत ते जागेवर जातीलच ना. मग डबल कशाला म्हटलं उद्योग करायचे आहेत. आणि तेवढं खराब पण काही झालेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट ती जी दगडी वगैरे होती त्यातली शो पीस वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये घालून घेतलं. त्यात मी एक छानसा कासव आणला होता, तर तो कासव आत्ताच चिनुल्याने फोडून टाकला. अक्षरशः खेळता तो फोडून टाकला. नाहीतर मस्त असा कासव होता, चिनी मातीचा कासव होता आणि मस्त होता तो, म्हणजे तो आणला होता मी, पण चिनुल्याने तो फोडून टाकला. मग शेवटी मला तो फेकून द्यावा लागला. पण असो, आता ते काही ना काहीतरी करताना काही ना काहीतरी गोष्टी होतच असतात. त्यामुळे एवढं सगळं असं मनावर घेऊन नाही ना चालणार आहे.
तर मग आता टेबल वगैरे छान मस्त असं मी पुसून घेतलं आहे. खरं तर पाणीसुद्धा सोडलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं लिक्विड टाकलं, मोटर धुवून घेतली, मोटर पण लगेच जागेवरती गेली. म्हणलं मोटरच्या थोडंसं लेवलपेक्षा थोडंसं असं जास्त पाणी आपण त्यामध्ये टाकूयात आणि त्यानंतर मासे सोडून देऊयात. तर माशांमध्ये पण माझा जो ब्लॅकवाला फिश आहे ना, ते 2 आहेत ना ब्लॅकवाले, तर जो छोटावाला आहे ना त्याने मोठ्यावाल्याला मारलं आहे. मे बी त्यांनीच मारलं आहे, कारण 2-3 दिवस झाले त्यांचीच भांडण चालली होती. तर त्याचा एक डोळा इतका जास्त लाल झाला आहे, काल तर पांढराच दिसत होता. नक्की काय झालं आहे काय माहिती. मोठा मासा आहे माझा तो, सगळ्यात पहिला मासा आहे तो. तुम्ही चिनूच्या मामाला पण दिला नाही मागे जेव्हा मासे दिले तेव्हा. तर आता मला खरं तर टेन्शन आलं आहे, पण त्याने खरंच मारलं आहे की काही त्याला इन्फेक्शन झालं आहे हेच कळत नाही आहे मला. तर मी सगळे आता मासे वगैरे सोडून दिले त्याच्यामध्ये. चिनूल्या नेहमीप्रमाणे पाईप धरून बसलेला आहे त्याच्यामध्ये की मम्मा किती लेवलपर्यंत पाणी भरायचं आहे, मम्मा हे सोडू नको, हा सोड. मग प्रत्येक फिशला त्याने नाव पण ठेवले. हा मम्मा फिश आहे, हा बाबा फिश आहे, हा चिनू फिश आहे, हा बेबी फिश आहे, असं सगळं नावं ठेवले त्याने. तर त्याच्यानंतर आम्ही सगळं पाणी वगैरे त्याच्यामध्ये भरलं, चालू केलं. रोजच्या लेवलपेक्षा कमीच पाणी भरलं त्याच्यामध्ये. त्यानंतर मग झाडूने म्हटलं एक हात आपण छान असं झाडून घेऊयात. टी व्ही वगैरे मी नाही काढणार आहे, टी व्ही आहे तिथेच झाकून ठेवणार आहे, कारण मला टी व्ही काही मला काढायला येत नाही आणि हे असतोपर्यंत मी वाट बघू शकत नाही. म्हणून मी टी व्ही तिथेच जागेवरती असा झाकून ठेवणार आहे. आणि फक्त खालचं वगैरे नाही का, म्हणजे आत्ता जी धूळ वगैरे होती ती सगळी घेते झाडून. आणि त्याच्यानंतर हे जे सगळं सामान आम्ही भरून ठेवलेलं होतं ते पण सगळं आतमध्ये नेऊन ठेवते. म्हणजे सगळं एकदाचं बाजूला झालं की म्हणजे मग मी माझी कामं करायला मोकळी होईल. तर तुमचं पण असंच होतं का की खूप दिवस एकसारखंच सगळं बघून कंटाळा येतो आणि त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी बदल करावा असं वाटतं? मग अशा वेळेला काहीतरी थोडंसं जरी बदल केला ना, थोडासा तरी मनाला समाधान वाटतं. माझं तर हे दर महिन्यातून चालूच असतं, काही ना काही. इकडचं करा तिकडे, तिकडचं इकडे, असं हे करायचं ते तसं करायचं. आणि या वेळेला तर डायरेक्ट कलरवरच आली आहे मी. म्हणलं कलरच आपण चेंज करू. कलर चेंज करण्याचं दुसरं कारण म्हणजे आता चिनुल्याचा पण बर्थडे आलेला आहे, त्याचबरोबर दिवाळी आहे, दसरा आहे, सणासुदीचे दिवस आहेत. म्हटलं घरामध्ये जरा छान दिसावं मस्त, आणि छान कलर पण केल्यावर खूप मस्त असं पॉझिटिव्ह वाईब्स पण घरात येतात. तर म्हटलं छान वाटेल. आणि थोडंसं म्हटलं आता चेंज, खूप 3 वर्ष झाले आपण चेंज पण केला नव्हता ना कलर. तर म्हटलं कलर पण चेंज करू, कारण तो खूप खराब पण झाला आहे. पोपडे पण काही ठिकाणी निघालेले होते आणि काही ठिकाणी म्हणजे जवळजवळ तर चिनुल्याने सगळे उद्योग केलेले आहेत त्याच्यावरती. पण काही ठिकाणी भिंत खूपच खराब झाली होती. मग फायनली आमचं ठरलं कलर करायचं. आणि फायनली मी आता माझं पण झालेलं आहे की जेवढं मला वरचं काढायचं होतं तेवढं काढलं आहे. बाकी राहतात फ्रेम, तर फ्रेम मी थोड्या वेळाने काढेन. म्हणजे ज्या वेळेला मला ॲक्च्युली भिंत वगैरे घासायची त्यावेळेला मग मी काढायला चालू करेल. त्याच्या आधी नाही काढणार आहे मी फ्रेम तशाच ठेवते. एकदा फक्त एक झाडू घरात मारून घेते, छान मस्त असं झाडू मारून घ्यायचा आणि मग काम चालू करते. त्याच्या आधी चिनुल्याचं आता मम्मा दमलो, मम्मा हे झालं, मम्मा असं होतं आहे, मम्मा तसं होतं आहे. आणि ते पण सोडून द्या, एवढं सगळं करून पण त्याचं म्हणणं आहे मम्मा व्यवस्थित झाडून घे, असं त्याचं म्हणणं आहे. हा पोरगा ना खरंच. तर असं सगळं मी बेसिक तयारी तर करून ठेवलेली आहे. तर हा बेसिक तयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आधीच सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तर आजपुरती तुमची इथेच रजा घेते. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.